आज आपण एका अशा मांजरीबद्दल बोलणार आहोत, जी जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध मांजरांपैकी एक आहे. पण तिचं कधी अस्तित्वच नव्हतं. हो. हो, आपण बोलतोय श्रॉडिंगरच्या मांजरीबद्दल. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट ऐकली असेल. नक्कीच ऐकली असणार. एका बॉक्समधली मांजर जी एकाच वेळी जिवंत आणि मृत दोन्ही आहे. ही गोष्ट सहसा क्वांटम फिजिक्सची विचित्रता समजावून सांगण्यासाठी वापरली जाते. पण आज आपण ह्या कथेच्या म्हणजे थोडं पलीकडे जाणार आहोत. कारण आपल्या हाती जी माहिती लागलीय त्यानुसार या कथेचा मूळ उद्देश क्वांटम फिजिक्स समजावून सांगणं हा नव्हताच. नव्हता? मग काय होता? उलट त्यातील एका विचाराची खिल्ली उडवणं हा होता. ही कथा म्हणजे असं समजा की एक प्रकारचं बौद्धिक शस्त्र होतं जे एर्विन श्रॉडिंगरने त्याच्या काळातल्या भौतिक शास्त्रातील एका मोठ्या वादात वापरलं होतं. काय सांगताय? म्हणजे ही गोष्ट विज्ञानाच्या स्पष्टीकरणापेक्षा एका वैज्ञानिक वादाचा भाग होती? हे तर खूपच रंजक आहे. आहेच. मग हा वाद नेमकं काय होता आणि श्रॉडिंगरला इतका टोकाचा विचारप्रयोग म्हणण्याची गरज का वाटली असेल? चला, आज या प्रसिद्ध मांजरीमागच्या खऱ्या कहाणीचा सखोल वेध घेऊया. नक्कीच. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला साधारण 1920-30च्या दशकात जावं लागेल. तो काळ क्वांटम मेकॅनिक्सच्या क्रांतीचा होता. हो. शास्त्रज्ञ अणू आणि त्याहूनही लहान कणांच्या जगात डोकावत होते आणि त्यांना तिथे जे दिसत होतं ते आपल्या नेहमीच्या जगापेक्षा खूपच वेगळं आणि विचित्र होतं. आणि या विचित्र जगाचे नियम मांडण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञ करत होते. आणि मला वाटतं त्यातच या वादाची मुळं आहेत, बरोबर? अगदी बरोबर. त्या काळात नील्स बोर आणि वर्नर हायझेनबर्ग यांसारख्या शास्त्रज्ञांनी एक विचारसरणी मांडली होती, जिला कोपेनहेगन इंटरप्रिटेशन असं म्हणतात. कोपेनहेगन इंटरप्रिटेशन. हो, ही त्यावेळची सर्वात प्रभावी थिअरी होती. त्यांच्या मते जोपर्यंत आपण एखाद्या क्वांटम कणाचं निरीक्षण करत नाही, तोपर्यंत त्याचं कोणतंही निश्चित स्वरूप नसतं. तो एकाच वेळी त्याच्या सर्व संभाव्य अवस्थांमध्ये अस्तित्वात असतो. एक मिनिट थांबा. म्हणजे समजा एक इलेक्ट्रॉन आहे, तर जोपर्यंत मी त्याला पाहत नाही तोपर्यंत तो एकाच वेळी इथे तिथे म्हणजे सगळीकडे असू शकतो? हो, हे कसं शक्य आहे? हे तर आपल्या सामान्य तर्काच्या पूर्णपणे विरोधात आहे. बरोबर. आणि तुमचा हाच प्रश्न त्यावेळच्या अल्बर्ट आइन्स्टाईन आणि एर्विन श्रॉडिंगर सारख्या अनेक मोठ्या शास्त्रज्ञांनाही पडला होता. कोपेनहेगन इंटरप्रिटेशननुसार या स्थितीला सुपरपोजिशन म्हणतात. सुपरपोजिशन. म्हणजे सर्व शक्यतांचा एक एक धुरकट गोळा, आणि जेव्हा कुणीतरी निरीक्षण करतं तेव्हाच तो धुरकट गोळा नाहीसा होऊन तो कण एका निश्चित अवस्थेत येतो. याला वेव्ह फंक्शन कोलॅप्स असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पाहिल्यावरच सत्य निश्चित होतं असा काहीसा हा प्रकार आहे. पण मग श्रॉडिंगर सारख्या शास्त्रज्ञांनाही ही गोष्ट का पटत नव्हती? काय अडचण होती त्यांची? कारण त्यांच्यासाठी हे विज्ञान कमी आणि विचित्र जादू जास्त वाटत होती. श्रॉडिंगरचा मुख्य आक्षेप निरीक्षणाच्या भूमिकेवर होता. अच्छा. तो म्हणायचा, हे अतार्किक आहे. निसर्गाचे नियम निरीक्षक आहे की नाही यावर अवलंबून कसे असू शकतात? सत्य हे स्वतंत्र असायला हवं. त्याला कोपेनहेगन इंटरप्रिटेशनमधील ही अस्पष्टता आणि अतार्किकता अजिबात मान्य नव्हती. म्हणजे त्याला हे सिद्ध करायचं होतं की हा विचार चुकीचा आहे. हो, त्याला हे दाखवून द्यायचं होतं की जर ही थिअरी आपण सूक्ष्म जगातून आपल्या मोठ्या दैनंदिन जगात आणली तर किती हास्यास्पद आणि विचित्र निष्कर्ष निघू शकतात. अच्छा. म्हणजे इथेच त्या मांजरीचा जन्म झाला. ही मांजर लोकांना सुपरपोजिशन समजावून सांगण्यासाठी नाही, तर कोपेनहेगन इंटरप्रिटेशन किती हास्यास्पद आहे हे दाखवण्यासाठी जन्माला आली. त्याने जणू एक आव्हानच दिलं. अगदी तसंच. तो जणू नील्स बोरला म्हणत होता, ठीक आहे, तुमची थिअरी बरोबर मानूया, मग आता माझ्या या विचारप्रयोगाचा अर्थ सांगा. आणि मग त्याने तो प्रसिद्ध प्रयोग मांडला. काय होता तो प्रयोग नक्की? त्याने एक काल्पनिक पोलादी पेटी घेतली, जी पूर्णपणे बंद आहे. तिच्या आत काय चाललंय हे बाहेरून अजिबात कळू शकत नाही. आणि त्या पेटीत त्याने ती मांजर ठेवली? हो, मांजरीसोबत त्याने अजून काही गोष्टी ठेवल्या. एक किरणोत्सर्गी अणू म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम, ओके. जो पुढच्या 1 तासात तुटण्याची शक्यता 50% आहे आणि न तुटण्याची शक्यताही 50% आहे. आता हा पूर्णपणे क्वांटम इव्हेंट आहे, अनिश्चित. म्हणजे 1 तासात नाण्याफेक करण्यासारखं झालं, फक्त ते अणूच्या पातळीवर. बरोबर. मग त्याने एक यंत्रणा तयार केली. जर तो अणू तुटला म्हणजे डिके झाला तर एक गिगर काउंटर ते ओळखेल. ते ओळखताच एक हातोडा खाली पडून
विषाची एक छोटी बाटली फुटेल आणि जर विष बाहेर पसरलं तर ती मांजर मरेल. आणि जर अणू नाही तुटला तर? तर काहीच होणार नाही आणि मांजर जिवंत राहील. रचना अगदी सरळ आहे. मांजरीचं भवितव्य त्या एका अणूच्या क्वांटम स्थितीवर अवलंबून आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळं स्पष्ट आहे. पण मग तो विरोधाभास कुठे निर्माण होतो? विरोधाभास तेव्हा निर्माण होतो जेव्हा श्रॉडिंगर पेटी बंद करतो आणि कोपनहेगन इंटरप्रिटेशनचे नियम लागू करतो. अच्छा. त्या नियमानुसार जोपर्यंत आपण पेटी उघडून त्या अणूचं निरीक्षण करत नाही तोपर्यंत तो अणू तुटलेल्या आणि न तुटलेल्या या दोन्ही अवस्थांच्या सुपरपोझिशनमध्ये असतो. आणि जर अरे तेव्हा आणि जर अणू दोन्ही अवस्थांमध्ये आहे तर त्याच्याशी जोडलेली संपूर्ण यंत्रणा म्हणजे हातोडा पडलेला आहे आणि नाही पडलेला, विषाची बाटली फुटलेली आहे आणि नाही फुटलेली, हो, याचा अर्थ मांजर सुद्धा. एकाच वेळी जिवंत आणि मृत या दोन्ही अवस्थांमध्ये असायला हवी. अरे बापरे. आणि हाच श्रॉडिंगरचा चेकमेट होता. तो म्हणत होता, बघा, तुमच्या थिअरीनुसार या पेटीत एक जिवंत मृत मांजर आहे. हे तुम्हाला पटतंय का? म्हणजे हे तर मूर्खपणाचं आहे. तो तेच म्हणत होता. एक मांजर एकाच वेळी जिवंत आणि मृत कशी असू शकते? म्हणजे त्याने क्वांटम जगातली विचित्रता मुद्दाम आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या जगात आणून ठेवली, हो, जेणेकरून त्यातील अतार्किकता सगळ्यांना स्पष्टपणे दिसेल. पण मग यावर कोपनहेगनवाल्यांचं उत्तर काय होतं? त्यांनी यावर काही स्पष्टीकरण दिलं का? खरं तर नाही. इथेच या प्रयोगाची खरी ताकद आहे. या प्रयोगाने एका मोठ्या प्रश्नाला जन्म दिला. कोणत्या? निरीक्षण म्हणजे नेमकं काय आणि क्वांटम जगाचे नियम कुठे संपतात आणि आपले नेहमीचे मोठे नियम कुठे सुरू होतात? यालाच मेजरमेंट प्रॉब्लेम असं म्हणतात. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजे पेटी उघडणारा माणूसच निरीक्षक असतो का? की आतमध्ये ठेवलेलं घिगर काउंटर जे अणू तुटला की नाही हे पाहतं ते निरीक्षक नाही का? बरोबर. किंवा ती मांजर स्वतः निरीक्षक नाही का? उत्तम प्रश्न. आणि याच प्रश्नांनी शास्त्रज्ञांना अनेक दशक गोंधळात टाकलं आहे. कोपनहेगन इंटरप्रिटेशन यावर स्पष्ट उत्तर देत नाही. मग ते काय म्हणतात? ते म्हणतात की जेव्हा एखादी मॅक्रोस्कोपिक किंवा मोठी वस्तू क्वांटम सिस्टमच्या संपर्कात येते तेव्हा कोलॅप्स होतो. पण मोठी म्हणजे किती मोठी? एक अणू, एक विषाणू की एक मांजर याची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही. म्हणजे श्रॉडिंगरने त्यांच्या थिअरीमधला एक असा कच्चा दुवा पकडला होता ज्यावर त्यांच्याकडेही ठोस उत्तर नव्हतं. त्याने फक्त एक प्रश्न नाही विचारला, नाही. त्याने तर भौतिकशास्त्राच्या मूळ पायावरच एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं. हो, आणि गंमत म्हणजे श्रॉडिंगरचा उद्देश जरी या थिअरीची खिल्ली उडवणं असा तरी त्याच्या या प्रयोगामुळे भौतिकशास्त्रात अनेक नवीन आणि रंजक विचारप्रवाह सुरू झाले. शास्त्रज्ञांना या विरोधाभासातून मार्ग काढण्यासाठी नवीन कल्पना मांडाव्या लागल्या. जसं की म्हणजे या जिवंत मृत मांजरीच्या कोड्यातून बाहेर पडण्यासाठी शास्त्रज्ञांनी कोणते मार्ग शोधले? एक अतिशय प्रसिद्ध आणि तितकाच अविश्वसनीय मार्ग म्हणजे मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन. मेनी वर्ल्ड्स म्हणजे अनेक जगं. हो, 1957 मध्ये ह्यू एव्हरेट नावाच्या शास्त्रज्ञाने ही कल्पना मांडली. त्याच्या मते वेव्ह फंक्शन कोलॅप्स असं काही होतच नाही, काहीही कोसळत नाही. मग काय होतं? पेटी उघडल्यावर आपल्याला तर एकच गोष्ट दिसते ना, एकतर मांजर जिवंत आहे किंवा मृत. एव्हरेटच्या मते जेव्हा तो क्वांटम इव्हेंट घडतो, म्हणजे जेव्हा अणू तुटण्याची किंवा न तुटण्याची वेळ येते, तेव्हा आपलं विश्वच दोन भागांमध्ये विभागलं जातं. काय सांगताय? हो, एका विश्वात अणू तुटतो, विष पसरतं आणि मांजर मरते. आणि त्याच क्षणी दुसऱ्या समांतर विश्वात अणू तुटत नाही आणि मांजर जिवंत राहते. म्हणजे प्रत्येक क्वांटम शक्यतेसाठी एक नवीन विश्व तयार होतं. हे तर सायन्स फिक्शन चित्रपटांसारखं वाटतंय. म्हणजे कुठल्या तरी समांतर विश्वात मी अब्जाधीश आहे. आणि कुठेतरी तुम्ही एक वेगळंच आयुष्य जगत आहात. हो, ही कल्पनाच इतकी मोठी आणि धक्कादायक आहे, पण गणितीयदृष्ट्या ती पूर्णपणे शक्य आहे. पण मग तो निरीक्षक? या थिअरीनुसार पेटी उघडणारा निरीक्षकही विभागला जातो. एका विश्वातला तो मेलेल्या मांजरीला पाहतो आणि दुसऱ्या विश्वातला तो जिवंत मांजरीला पाहतो. त्यामुळे कोणताही विरोधाभास राहतच नाही. अविश्वसनीय. म्हणजे श्रॉडिंगरच्या एका खोडकर प्रश्नाने विश्वाच्या अनेक प्रती तयार करून टाकल्या. पण ही थिअरी किती शास्त्रज्ञ गांभीर्याने घेतात? सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं गेलं, पण आज अनेक मोठे भौतिक शास्त्रज्ञ, विशेषतः जे क्वांटम ग्रॅव्हिटी आणि कॉस्मॉलॉजीवर काम करतात, ते या थिअरीला एक गंभीर शक्यता म्हणून पाहतात. आणि याशिवाय अजून काही कल्पना आहेत का? हो,
याशिवायही पायलट वेव्ह थिअरी किंवा डिकोहेरन्स यांसारख्या अनेक कल्पना आहेत ज्या या मेजरमेंट प्रॉब्लेमला सोडवण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ श्रॉडिंगरचा प्रयोग अयशस्वी झाला नाही, उलट त्याने एक खूप मोठी आणि महत्वाची चर्चा सुरू केली, जी आजही सुरू आहे. अगदी. पण मला एक विचारायचं आहे, आजच्या काळात या तंत्रज्ञानाच्या युगात या विचारप्रयोगाचं काय महत्त्व आहे? आपण आता क्वांटम कम्प्युटिंगबद्दल बोलतो, तिथे या कल्पनांचा काही उपयोग होतो का? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि गंमत म्हणजे जी श्रॉडिंगरला इतकी अतार्किक वाटत होती, हो. तीच आज क्वांटम कॉम्प्युटरचा पाया आहे. आपले नेहमीचे कॉम्प्युटर बीट्सवर चालतात, 0 किंवा 1. पण क्वांटम कॉम्प्युटर क्यूबिट्सवर चालतात. क्यूबिट्स. हो, आणि एक क्यूबिट एकाच वेळी 0 आणि 1 या दोन्ही अवस्थांमध्ये असू शकतो. अगदी श्रोडिंगरच्या अणूसारखा. अरे वा! म्हणजे आपण आता मुद्दाम अशा जिवंत मृत अवस्था तयार करत आहोत आणि त्यांचा वापर करत आहोत. ही तर इतर नियतीची आयरनी झाली. अगदी. क्वांटम कॉम्प्युटरमध्ये लाखो क्यूबिट्स एकाच वेळी अनेक शक्यतांमध्ये अस्तित्वात राहून प्रचंड मोठी गणितं सोडवतात. पण इथेही डिकोहेरन्स नावाची एक मोठी समस्या आहे. म्हणजे काय? म्हणजे ही नाजूक सुपरपोजिशनची अवस्था बाहेरच्या जगाच्या थोड्याशा संपर्कानेही नष्ट होते. जसं पेटी उघडल्यावर मांजरीची अवस्था निश्चित होते तसं. अच्छा. त्यामुळे क्वांटम कम्प्युटर बनवण्यामधलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे या श्रॉडिंगरच्या मांजरीसारख्या क्यूबिट्सना बाहेरील निरीक्षणापासून पूर्णपणे वेगळं ठेवणं. तर ही होती श्रॉडिंगरच्या मांजरीची खरी गोष्ट, जी एक थट्टा म्हणून सुरू झाली, पण ती भौतिकशास्त्रातील काही सर्वात मोठ्या प्रश्नांचं प्रतीक बनली. हो. ही गोष्ट आपल्याला सांगते की क्वांटम जग किती विचित्र आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला वास्तव म्हणजे काय यावर पुन्हा विचार करायला भाग पाडते. बरोबर. ही कथा त्या मांजरीबद्दल नाहीये, तर त्या बंद पेटीबद्दल आहे. त्या पेटीच्या आत काय चाललंय आणि आपण ती उघडल्यावर काय होतं यामधल्या नात्याबद्दल आहे. श्रॉडिंगरने विचारलेला प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. आणि आपण आजही त्याचं उत्तर शोधत आहोत. हो, आपण आजही शोधतोय. ही चर्चा खरंच खूप काही शिकवून गेली. एक गोष्ट जी फक्त एक उदाहरण वाटत होती, तिच्यामागे इतका मोठा वैज्ञानिक आणि तात्विक संघर्ष दडलेला होता. हो. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जो या सगळ्या चर्चेचं सार आहे असं मला वाटतं. श्रॉडिंगरच्या प्रयोगाने आपल्याला उत्तर दिलं नाही, पण त्याने एक जास्तच चांगला आणि सखोल प्रश्न दिला. तो प्रश्न असा आहे की सूक्ष्म क्वांटम जग आणि आपलं मोठं दिसणारं जग यांना जोडणारी किंवा वेगळी करणारी रेषा नेमकी कुठे आहे? आणि मुळात अशी काही रेषा अस्तित्वात आहे की नाही? बरोबर. ह्या प्रश्नावर विचार करत राहा.